गाडी पाटलांनी एवढ्या रात्री का फोन केला असेल? हां, परवा मी त्यांना सगळं मंगळसूत्राचं सांगायला फोन केला तेव्हा मी रडत होते. कालच्या उत्सवात बिचाऱ्या आईने माझं लग्न व्हावं म्हणून पूजा ठेवली होती. पूजा संपन्न झाल्यावर गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मी डोळे मिटून जप करायला बसले. माझा जप करून झाल्यानंतर जेव्हा मी उठले ना, तेव्हा मला माझ्या गळ्यात मंगळसूत्र दिसलं. ते मंगळसूत्र कोणी घातलं, कधी घातलं, ते माझ्या गळ्यात कसं आलं, मला खरंच काहीच माहिती नाहीये. आणि त्यानंतर मी त्यांना काहीच कळवलं नाही, म्हणून काळजी वाटत असेल का त्यांना? आत्ताच फोन करू का? अरे बापरे, 11:15 झालेत. एवढ्या रात्री नको फोन करायला. जाऊ दे, उद्याच करते. मी पहावे तू दिसावे पारणे या मनाचे फिटेना वाट चुकल्या या मनाची आज खुलता ते फुलेना. आई, आई ग, बोल ना ग माझ्याशी. बाबा, बाबा तुम्ही तरी बोला ना माझ्यासोबत. काही बोलायचं बाकी ठेवलंयस तू हरीश? बाबा मला माझी चूक कळली आहे हो. आणि तुम्हा सगळ्यांची मी माफी सुद्धा मागितली. बाबा मला खूप पश्चाताप होतोय हो. बाबा मी खरंच खूप आधीपासून तुम्हाला नाही तर सिंचनाला सगळं काही सांगायला हवं होतं. आता बोलून काय फायदा? जे करायचं ते तर केलंसच तू. बाबा बाबा असं नका ना बोलू प्लीज. बाबा मी हे सगळं आनंदाने नाही केलंय हो. अहो, माझ्यावर वेळच तशी आली होती. मी काय करू बाबा? तशी वेळ? तशी वेळ तर येत राहणार रे. मग प्रत्येक वेळी असंच चुकीचं पाऊल उचलणार तू? आयते पैसे हवेत तुला? मागच्या वेळी ते लॉटरीचं तिकीट काढलं होतंस आणि आता तर हद्दच पार केलीस. घरात चोरी केलीस. नाही आई, मी पुन्हा असं कधीच वागणार नाही. आई, मी सिंचनाला सुद्धा प्रॉमिस केलंय. कसा विश्वास ठेवणार आहे ती पोर? आणि आम्ही तरी कसा विश्वास ठेवायचा रे? आई वडील म्हणून कधीच मनात विचार येत नाही रे की आपलीच मुलं चोरी करते. जे संस्कार केले ना त्या विश्वासाला खूप मोठा तडा गेलाय आता. नाही आई, नाही आई, मला माहिती आहे काय. आई, मला तुला दुखवायचं नव्हतं ग. मला कोणालाच फसवायचं नव्हतं आई. पण अगं
माझीच खूप मोठी फसवणूक झाली. आई मला तेव्हा खरंच काहीच सुचलं नाही. फक्त एवढंच सुचलं की मला काहीही करून पैसे उभे करायचे. तसं मी केलं नसतं तर अख्ख्या गावाला कळलं असतं आणि हे त्यांनी मला पोलिसात दिलं असतं. काय पोलिसात दिलं. तुला काय वाटतं तुझे वडील मी कधी संकटात आलो नाही. पण ज्या दिवसापासून आम्ही दोघांनी संसार सुरू केला होता ना त्या दिवशी ठरवलं होतं काही झालं तरी तत्वाला मुरड घालायची नाही. तो दिवस आणि आजचा दिवस आहे. किती मोठं संकट आलं ना तरी कधी तत्वानं मुरड घातली नाही आम्ही. पण आज आमच्या मुलानेच दाखवून दिलं की तत्व वगैरे काय पैसाच मोठा ठरला. नाही ग आई, आई नाही ग आई. आई खरंच मला माफ कर ग. असं खरंच अजिबात नाहीये ग आई. खरंच माफ कर ग मला. मी खरंच माफी मागतोय तुझ्या. बाबा 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 तुम्ही तरी समजावा ना आईला प्लीज. बाबा हवं तर मला वाटेल ती शिक्षा द्या पण आईला समजावा बाबा प्लीज. हरीश, तू तुझ्या चुकीची कबुली दिलीस ही चांगली गोष्ट आहे. पण तुझी चूक एवढी मोठी आहे की या चुकीचं प्रायश्चित्त तुला घ्यावंच लागेल. गुड मॉर्निंग जानू. चल उठ. गुड मॉर्निंग. चला उठा. जानू जानू उठा. जानू 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 उठ. जानू उठ. बाहेर ये. ये जानू. कम ऑन सावकाश. जानू ये जानू उठ. इथे बस. बस इथे. जानू आई ओके बरी आहेस का? आणि तुला झोप लागली ना आज? तुला माहिती आहे जानू मी पण रात्रभर इथेच बसून होतो. तुला अशा अवघड अवस्थेत ठेवून मला पण तशी झोप लागली नाही. हा थांब जानू. जानू जानू आई ओके? उठ जानू ये. आज उला हो जाएगा. जानू 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 सांभाळ. सोड मला. जानू अहो तुमचा फोन वाजतोय. अहो मलाच उचलावा लागेल बहुतेक. हॅलो कोण बोलतंय? संतोष सर आहेत का? नाही मी त्यांची मिसेस बोलते. हरकत नाही, तुम्हालाच निरोप देऊन ठेवतो. कसला निरोप? उद्या आमच्या ऑफिसमध्ये एक पुरस्कार सोहळा आहे, त्यात संतोष सरांचंही नाव आहे. हा काय सांगताय खरंच? अहो ऐकलं का?
त्यांचं नाव आहे का? त्यांचा सत्कार आहे? हो वहिनी, तुम्हाला त्यांनी सांगितलं नाही का? नाही, खरं तर काही कल्पना दिली नाही मला त्यांनी. या पुरस्कार सोहळ्यात सगळ्यांच्या घरच्यांना सुद्धा आमंत्रण आहे. हो हो, आम्ही सगळे नक्की येऊ. सोहळ्याची आठवण करून देण्यासाठी फोन केला होता. सरांना सुद्धा निरोप द्या. नक्की सांगते. ओके, थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. अय्या, यांचा सत्कार होणार आहे ती ऑफिसमध्ये. काय ग 10 मिनिटं आंघोळीला लागतात, त्यात पण तुझी कटकट. काय तुम्ही, एवढी चांगली बातमी तुम्ही सांगितलीच नाहीत मला. काय झालं? ऑफिसमध्ये तुमचा सत्कार होणार आहे ना? हा कसला तरी सत्कार आहे म्हणे, पण तुला कसं कळलं? हो, केव्हापासून तुमचा फोन वाजत होता. मी तुम्हाला 2दा आवाजही दिले, पण तुम्ही काय हो दिलाच नाही. मग शेवटी मीच उचलला बाई फोन. कशाला नसत्या भानगडी करतेस? भानगड काय त्यात? ऑफिसमध्ये तुमचा एवढा छान सत्कार होतोय हे ऐकून मला इतकं बरं वाटतंय म्हणून सांगू. हो, मलाही बोलवलंय हो त्यांनी आणि घरच्यांनाही घेऊन या म्हणाले. आई, आईला कशाला बोलवतेस? तू आई बाबांना सांगितलं नाहीस ना? हो, सांगितलं नाही, आता सांगतेच आहे ना. अगं, कशाला सांगतेस? कृपा करून कोणालाही सांगू नकोस. हो, का पण? का पण काय का? घरच्यांना घेऊन या म्हणाले ते. ते भले म्हणतील घेऊन या. आणि कसला सत्कार? एक शाल आणि नारळ देणार, त्यात काय सत्कार? तुम्हाला नसेल कौतुक, मला बाई आहे कौतुक. हा ठीक आहे. हे बघ, तुला यायचं असेल तर ये. आई बाबांना काही सांगू नकोस, कळलं ना? आधीच घरात काही ड्रामे कमी नाही चालू. तिकडे येऊ नकोस, ड्रामा नको. हा, काय बोलताय? आई बाबा आहेत ना ते तुमचे, ते का ड्रामा करतील? आणि तो सत्कार समारंभ आहे, काही कोर्टाची सुनावणी नाहीये. हे बघ, तुला यायचं असेल तर ये. त्यांना काही सांगू नकोस, स्वतःचं काही डोकं चालवू नकोस. आणि तुला यायचं नसेल तर नको येऊस, कळलं? काय माणूस या, कधी सुधारणार नाही. आनंदी, आपण आणलेली सगळी खेळणी घेतलीत ना? हो बमणे, मी बुक्स पण घेतले. चला उठा, सावकाश. जानू, चला निघतो आम्ही आता. काय ग ताई, आलीस काय आणि चाललीस काय? अजून थोडे दिवस तरी थांबायचंच ना. काय जानू, सॉरी ताई, मी खूप ट्राय केला, पण मला तुम्हाला सोडायला नाही येता येणार. पण मी गाडी अरेंज केली आहे, माझी काही ऑफिसची कमिटमेंट्स आहेत ना म्हणून. नाही जयंत, इट्स ओके. आणि ऍक्च्युली गाडी नसती तरी चाललं असतं, आम्ही बसने गेलो असतो. मॉन ताई, तुम्ही आणि आनंदी असे बसने कसे काय चालणार? गाडी येते, बट आय रिअली विश मला येता आलं असतं. बरं जानू, जयंत, तुम्ही दोघांनी आमचं खूप छान स्वागत केलं. मला खूप छान वाटलं इकडे येऊन. आणि आनंदींनाही खूप मजा आली, हो ना? खूप छान. ताई, यापुढे जेव्हा केव्हा तुला चेंज हवा असेल तेव्हा तू इथे येऊ शकतेस. ते तर मी येईनच ग, पण खरंच थँक्यू हा. तुमच्यामुळे मला हा चेंज मिळाला. खूप गरज होती या चेंजची मला. बरं, आता काळजी करू नकोस. मला खात्री आहे सगळं काही लवकरच ठीक होणार आहे. आलीच गाडी. हो, चला मी येते. सावकाश जा आणि पोहोचल्यावर कळव. हो, बाय आनंदी. बाय जानू मावशी. चला. ऐक ना, तू इतकी का चिडली आहेस? का चिडलीयस? जयंत, हा प्रश्न तुला पडूच कसा शकतो? काल रात्री तू जे काही वागलास ते बरोबर होतं? एक शब्द बोलू नकोस जयंत. काल मी आणि ताई जे काही बोललो ते तिच्या आयुष्याबद्दल होतं आणि तिला मी ते कोणालाही सांगितलेलं नकोय. एवढी साधी गोष्ट कळत नाही जयंत तुला? नाही, मला मान्य आहे तू माझ्याबद्दल पॉझिटिव्ह आहेस, पण त्या पॉझिटिव्हनेसला काही लिमिट आहे की नाही जयंत? त्यासाठीच मी सॉरी म्हणतोय ना. हेच नेहमी असं वागायचं आणि मग सॉरी म्हणायचं म्हणजे झालं.
जयंत, मी अख्खी रात्र त्या कपाटामध्ये अनकम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसून होते. माझी पाठ दुखत होती, माझी मान धरली होती. पण हे सगळं तू का वागलास? कारण मी आणि माझी बहीण जे काही बोललो ते तुला नाही सांगितलं म्हणून. जयंत, मला ना तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाहीये. जानू ऐक ना, आय एम रिअली सॉरी, प्लीज मला माफ कर. हे बघ, आज नको रागवूस, आज तुझा रिझल्ट आहे. जयंत, मला तुझ्याशी खरंच काही बोलायचं नाहीये. बाजूला मला नाही बोलायचं. जानू जानू ऐक ना प्लीज, आय एम रिअली सॉरी. काय रे सिद्धू? काय रे काय रे ताई, इतकं सगळं झालं तू मला कळवलं पण नाही. तू जर मला कळवलं असतंस मी मदत केली नसती का? तसं नसतं रे सिद्धू. नवरा बायकोच्या गोष्टी अशा तिसऱ्याला सांगायच्या नसतात. आणि माहेरी तर बिलकुल सांगायच्या नसतात. हे बघ ताई, उगाच काकूबाईसारखं बोलू नकोस. तू जर मला म्हणाली असतीस तर मी घरी कोणालाही सांगितलं नसतं. आत्ता आपण भेटतोय ना, ते पण मी कोणाला सांगितलं नाही रे. बर, ते सगळं तुला कळेल, पण तुझं लग्न झालं ना की. ते सगळं सोड ना. हे बघ, पुढच्या वेळी असं काही झालं म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये नाही सांगितलंस तरी चालेल, पण ॲटलिस्ट प्रॉब्लेम झालाय तेवढं तरी सांग. ताई, इथे मी जनसेवा हीच ईश्वर सेवा असं म्हणत लोकांना मदत करत असतो. आणि स्वतःच्या सख्ख्या बहिणीला मदत नाही करू शकलो तर काय उपयोग आहे? बरं बाबा, आता लेक्चर नको देत बसूस. पुढे काही झालं तर तुला पहिलं सांगेन. काय झालं सिद्धू? असा अचानक कसा काय आलास? ये ना, आत ये ना. नाही म्हणजे तुला आणि ताईला भेटायलाच आलो होतो मी. जरा बोलायचं होतं तुमच्याशी. हा, बोल ना. हरीश, हे प्लीज घे. सिद्धू, अरे हे काय? नाही, नको, याची काही गरज नाही. त्याच्याशिवाय एवढं सगळं झालंय का? गरज तर आहे ना. आणि ताई, मला मदत करायची तर करू दे ना. सिद्धू, तुला सिंचनाची काळजी वाटते हे मी समजूच शकतो, पण हे मी नाही स्वीकारू शकत. का? कारण माझ्या मनाला नाही पटत आहे ते. आधीच सिंचनाचे दागिने तिला न विचारता मी विकले, त्यामुळे ती हर्ट झाली आहे खूप. आता तुझ्याकडून जर मी मदत घेतली तर तिला अजिबात आवडणार नाही. मुळात मला सुद्धा ते पटणार नाही. म्हणून मला नको आहे हे पैसे. अरे हरीश, मग तू सगळं कसं मॅनेज करणार आहे? सिद्धू, अरे या प्रकरणातून खूप शहाणा झालोय मी. आता मी ठरवलंय, मी नव्याने सुरुवात करणार, खूप कष्ट घेणार, प्रामाणिकपणे बिझनेस करणार. आणि मला खात्री आहे मला नक्की यश मिळेल. नक्की ना? म्हणजे बघ, तू हे पैसे घेऊ शकतोस. मी कोणालाही काही सांगणार नाहीये. नाही, खरंच नको. मला खरंच नाही पटणार ते. सिद्धू, अरे प्रश्न पैशांचा नाहीये. मला खरंच ते योग्य वाटत नाहीये. आय एम सो सॉरी. बरं, तुला बिझनेससाठी ऑल द बेस्ट. आणि त्यात कधी काही मदत लागली तर प्लीज मला सांगत जा. हो. ठीक आहे, मग निघतो. हे काय? चाललास तू? आत बस ना 5 मिनिटं. नाही नको, म्हणजे मला तसंही खूप कामं होती. येतो. काही काम वगैरे मला सांगू नको.
मी सांगतेय ना आज चल, मग आज चल. सिद्धू प्लीज चल ना आत. ब्रेकफास्ट कर, मग हवं तर निघ. चल. ठीक आहे, चला. चल. सिद्धू. हां हां. सिद्धू ये ना. हा काय प्रकार आहे? ऍक्च्युली आमच्या घरी सगळ्यांना नाश्त्याला गोळ्या करण्याचा हा प्रकार. अच्छा, अरेच आहे. अरे ताई, दे तुझी बॅग आत ठेवतो. ताई. भावनाताई, जानूकडे कसं वाटलं? चेंज झाल्यामुळे बरं वाटलं असेल ना? हो, छान चेंज मिळाला आणि मस्त वाटलं आम्हाला. आम्ही खूप मजा केली, हो की नाही? हो. बरं झालं, अगदी वेळेवर आलीस. वेंकी दादा सगळ्यांना ब्रेकफास्टसाठीच बोलवत होते. ये. हो, मी हातपाय धुवून येते. हो चालेल. सिद्धू काका. अरे कसं आहे आमचा गुंड्या? आनंदी, आपण आता बाहेरून आलोय की नाही? मग बाहेरून आल्यावर आपण आधी काय करतो? हातपाय धुतो. करेक्ट. मग चला हातपाय धुवून येऊया. आम्ही आलोच. हो. चला, सावकाश. काय गुरुजी, काही उपाय मिळतोय का? पूर्वीची पत्रिका बघून मला असं वाटते की ह्या मुलीच्या आयुष्यात 2 लग्नाचे योग आहेत. 2 लग्न? आणि पहिला विवाह तिथं अयशस्वी ठरणार आहे. गुरुजी, समस्या सांगण्यापेक्षा त्यावरती काही उपाय आहे का ते सांगितलं तर बरं होईल ना. आई, तू जरा शांत हो. किती काही करते. गुरुजी, तुम्ही सगळ्यांनी संयम दाखवला पाहिजे. अशा समस्यांवर उपाय असतात. पण काय उपाय काय आहे ते तरी सांगा. ह्या मुलीचं दुसरं लग्न यशस्वी होणार असेल तर तुमचा मुलगा ह्या मुलीचा दुसरा पती असायला हवा. गुरुजी, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की आम्ही तिचं लग्न आधी दुसऱ्या मुलाशी लावून द्यायचं? नाही हो, तसं नाही. पत्रिकेत जेव्हा असा योग असतो त्यावेळेला कुठल्याही निर्जीव वस्तूशी विवाह आधी लावायला. निर्जीव? निर्जीव वस्तू म्हणजे काही कळलं नाही, स्पष्टपणे सांगा काय ते. ह्या मुलीचा विवाह एका पृथ्वी तत्वाच्या कुठल्याही वस्तूबरोबर करावा लागेल. उदाहरणार्थ एखादं मातीचं भांडं किंवा रांजण सुद्धा चालेल. रांजण? हा बस, मग आपण आधी पूर्वीचं लग्न रांजणाशी करूया आणि मग सिद्धूशी करूया, बरोबर ना?
4 दिवसातच एक चांगला योग आहे. काय पूर्वी मी सांगितलं होतं ना, सगळ्या समस्यांवरती उपाय हे असतात. हं? भावना, कसं वाटलं तुला आपल्या जानूचं घर? आहे की नाही अगदी राजेशाही थाट? हो बाबा, मला खूप छान वाटलं. एवढ्या मोठ्या घरात मी पहिल्यांदाच राहिले आणि त्या दोघांनी आमचं खूप छान स्वागत केलं. हो का? छान केलं स्वागत. हो, म्हणजे नक्की कसं केलं? पायावर उंदीर सोडले की खोलीत बंद केलं? नाही, त्यांच्याकडे तशी पद्धत आहे ना, म्हणून विचारलं ग आपलं. नाही ग, माणसं बघून वागत असतील ते. पुरे झालं, आता नाश्ता सुरू करा. खा. चला चला. काय घे सिद्धू? आणि काय बाबा, तुझं वेगळं आहे मंगल. तू माहीत असलेल्या माणसाशी लग्न केलंयस. निनावी नवरा मिरवणारी स्पेशल पतिव्रता नाहीयेस ना तू. संतोष, अरे काय तुझं बोलणं? आई, तू सिद्धू इथे आहे असं सुचवतेस का? त्यात काय झालं, सिद्धू आपल्या घरचाच आहे नाही का? मंगल, भावनाचा थाट बघितलास का? किती हक्काची घर आहेत तिच्याकडे. एक आपलं घर आहे, एक जानूचं घर आहे. नाहीये ते फक्त स्वतःच्या नवऱ्याचं घर. बाकी सगळी घरं अवेलेबल आहेत तिच्यासाठी. अरे संतोष, तुझा नाश्ता झालाय का? नाही, तुम्ही मला इथून फुटवताय का? अरे संतोष, आता बस नाही. बोलताना काही ताळतंत्र पाळशील की नाही? कसलं ताळतंत्र आहे? मी काय ताळतंत्र सोडतोय? अगं ती ताळतंत्र सोडून वागते त्याचं काय नाही, मलाच बोलतो. अगं मी ताळतंत्र सोडून बोलतोय असं वाटत असेल, पण खरं बोलतोय, खोटं नाही बोलत आहे. आधी काय तर पत्रिकेचे वांदे, त्यानंतर लग्नाच्या आधी नवराच गेला, मग या मुलीला घेऊन आली, आता काय तर बिन नवऱ्याचं मंगळसूत्र घालून आली. अरे हिचं आयुष्य आहे का सर्कस आहे? हा, जाऊ दे रे संतोष, किती बोलतोयस? अरे ती खरं तर गुणी मुलगी आहे आईची. आपण आहोत का? नाही की नाही? केवढे गुण उधळलेत तिने आता. मंगल, बास बास. काय बास? नाही, काय बास काय? मला काय सांगतेस प्रत्येक वेळेला बास बास? तिला सांग ना कधीतरी की ही सगळी नाटकं आता एकदाची बंद कर. साधं सरळ बोरिंग आयुष्य जगलीस तरी चालेल, पण प्लीज असे आम्हाला धक्के देऊ नकोस. सांग ना तिला. एक दिवस ना ही असा कोणतरी माणूस आपल्या समोर आणून उभे करेल ना की आपल्या सगळ्यांच्या तोंडाला फेस येईल. मंगल गप्प बस. काय बोलतेस? आई काय म्हणते माहितीये ना तुला? वास्तू तथाच तू म्हणत असते. अहो, जयंत, मला दाराचं लॉक उघडून दे. शानू, आपल्याला रिझल्ट घ्यायला जायचंय ना? आपल्याला नाही, मला. गेले 3 वर्ष मी एकटीच कॉलेजला जात होते.
माझं कॉलेज नक्की कुठे आहे, तिथे कोणती बस जाते हे मला चांगलंच माहिती आहे. आणि मी एकटी जाऊ शकते. मला दार उघडून दे, मला जायचंय. जानू, जानू तू अजूनही रागावली आहेस का? जानू, जानू कम ऑन. मी काही पहिल्यांदाच असं तुझ्यासोबत पॉझिटिव्ह वागलो नाही आहे ना. आणि तुलाही माहिती आहे मी असं का वागतो. तूही नेहमी मला समजून घेते जानू. जर समजून घेते याचा अर्थ असा होत नाही तुम्हाला गृहीत धरशील. तू जर रात्रभर मला कपाटात कोंडू शकतोस ना, तर या सगळ्यातून बाहेर पडायला मलाही वेळ लागू शकतो. मला जायचंय, दार उघडून दे. जानू, जानू प्लीज. जानू. जयंत, काय चाललंय तुझं? ओके जानू, उघडतो मी दार. पण जानू तुला राग आलाय म्हणून तुझ्या रिझल्टच्या दिवशी असा तुझा मूड ऑफ करून घेऊ नकोस प्लीज. आई नेहमी चांगल्या कामाला जाताना देवाला नमस्कार करायला लावतात. जा, देवाचा आशीर्वाद घे. जानू, जानू, जानू. दही. जयंत, बस. थांबव हे सगळं. जयंत, दार उघड. काय झालंय? नेहमी मला माफ करणारी जानू अशी निघून का गेली? तिला मी खरंच नकोसा झालोय का? एवढा का राग येतोय तिला माझा? ओह राईट, आज रिझल्ट म्हणजे तिकडे सगळेच येणार. म्हणजे तो मॅट सुद्धा तिकडे येणार. ही नक्कीच मला अवॉइड करून त्या मॅडला भेटायला गेलीये. पण जानू, तू मला सोडून गेलीस ना, तरी मी तुला कधीच नाही सोडणार. या जन्मात नाही तर पुढच्या 7 जन्मापर्यंत तुझी सुटका होणार नाही. अगं बाई, आई, अगं जाम गरमी होतीये ना. म्हणजे मी तिकडनं आले माझ्या घरापासून, तर इतकं ऊन होतं ना, थकायलाच झालं मला. आणि त्यात ते जेवण पण शिजत नाही. मला काही कळत नाही मी काय करू. थकलीस ना तर बाहेर आराम कर. वीणा आणि मी आहोत ना, आम्ही करू. नाही, मी केलंच ना ग. मी करते काम, म्हणजे असं काही नाहीये. फक्त आता तू म्हणतेस तर मी म्हणजे हे ठेवून आलेच. काय ग बाळा, काही हवंय का? मी काही मदत करू का? मदत? काय झालं म्हणजे? असं का बघताय? नाही म्हणजे
मी आईना मदत करू शकते, माझी पण इच्छा असते मदत करायची, पण ते काय आहे ना, ऑफिसची कामं असतात ना मला, त्यामुळे मदत करायला जमतच नाही. वीणा वहिनी, मंगलताई, मी काय म्हणते, तुम्ही बाहेर बसा ना, मी करते आईंना मदत. हा, आम्ही दोघी मिळून करतो. हा, आई काय करायचं होतं आपल्याला? भाजी निवडायची आहे का? चला आपण करूया. आपण मी निवडते. सिंचना, काय नेमकं कशासाठी आलीस तू? नाही म्हणजे काय बोलायचं काय तुला एवढं आईशी? वहिनी, तुम्ही पण ना जरा कॉपरेट करत नाही. अहो, मला आईशी बोलायचं होतं. अगं मग बोल ना. एकांतात बोलायचं का? ठीक आहे, मग थोड्या वेळाने बोलू. जरा कामं आवरून घेते. नाही, आत्ताच बोलायचंय. हा मग बोल की तू. काय हरकत आहे? इकडे तिकडे जाऊन कशाला बोलायचं? आमच्या समोर बोल तू. काय आहे ना की आम्ही काही परक्या नाही आहोत. चालेल बोललीस तरी. हो की नाही आई? नाही, तसं काही नाही. मला आईंना थँक्यू म्हणायचं होतं. आभार? अगं, आणि ते कशाला? आई, आताची दागिन्यांची चोरी झाली त्यावेळी तुम्ही हरीशची बाजू न घेता माझी बाजू घेतली. आई, तुम्ही माझ्यासाठी स्टँड घेतला. आई, माझ्यासाठी ही गोष्ट खूप मोठी आहे, खूप मोठी आहे. बाळा, तू कशाला आभार मानतेस? खरं तर मी 10 वेळा माफी मागायला हवी तुझी. हो ना ग, पण खरंच सांगते, अगं आपला हरीश असं वागेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं ग. त्याच्यामुळे तू किती दुखावली गेली असशील याची कल्पना करू शकते मी. खरंच खरंच माफी मागते बाळा. आई, हे काय करताय तुम्ही? तुम्ही का सॉरी म्हणताय? जे झालं त्यात तुमची काहीच चूक नाहीये. तुम्ही तुमच्या मनाला इतकं लावून घेऊ नका. आणि आई, हरीशकडे बघून मला सुद्धा असं वाटतंय की त्याला पश्चाताप होतोय. बदलेल तो आता. सिंचना, बाळ किती समजूतदार आहेस ग तू. खरंच निर्मळ मन आहे बघ तुझं, म्हणून इतक्या पटकन माफ करू शकतेस तू. राहू दे आई, आता अजून रडण्यासारखं बोलू नका, नाहीतर माझा मेकअप खराब होईल. वेडाबाई आहेस तू खरंच. गुणाची सून आहेस बघ तू माझी. आई, आज मी खूप खुश आहे, खूप म्हणजे खूप खुश आहे. आणि मला तुम्हाला पार्टी द्यायची आहे. पार्टी? आज रात्री चालेल का? मस्त काहीतरी ऑर्डर करते. अगं आधी सांगायचं ना, माझ्या मुलीला घेऊन आलेस तुम्ही बरोबर. एक मिनिट बाई, सगळ्यांना आवडेल, सगळ्यांना पुरेल असं काहीतरी मागव. तुम्हाला जे आवडेल ते मागवते. नाही, सगळ्यांना आवडतं ते मागव. जानू म्हणाली, कशी आहेस तू? मी मस्त, तू? छान. चल ये. कशी आहेस? मी पण छान आहे. तू कशी आहेस? मी पण छान.
हाय गाईज. जानू किती दिवसांनी भेटलीस ग. हो ना ग, पण आता निवांत भेटू आपण. त्याआधी जाऊन पोद्दार सरांना भेटते, त्यांनी सांगितलं होतं. बरं तू हो पुढं, आम्ही आलोच. आलेच मी. हाय एव्हरीवन. हे काही गिफ्ट्स आहेत, हे तुम्हा सगळ्यांसाठी. प्लीज सी इफ यू लाईक इट. वाव किती भारी आहे. काय नाही, जास्त काय नाही, छोटंसंच गिफ्ट आहे. अँड ऑल द बेस्ट फॉर द रिझल्ट. ओके, थँक्यू सो मच. जानू किती लकी आहे, तिला तुमच्यासारखा नवरा मिळाला. तो फक्त तिचीच नाही तर तिच्या फ्रेंड्सची सुद्धा काळजी घेतो. ते काय, तुम्ही सगळे खुश तर जानू खुश, आणि जानू खुश तर मी पण खुश. बाय द वे, मला तिच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना गिफ्ट द्यायचे आहेत, पण तो मॅड मला काही दिसत नाहीये. तो आला नाहीये का? What happened? Any problem? ऍक्च्युली मॅडने परीक्षाच दिली नव्हती, म्हणून त्याचा रिझल्टही लागणार नाही. मला नाही वाटत की तो येईल म्हणून. वंडरफुल. म्हणजे आज जानू काय त्या मॅडला भेटू शकणार नाही. शिट, पण आज जर तो आलाच नाही तर त्याला पनिश कसं करू मी? नेव्हर माइंड, आय सी यू ऑल. बाय. नाही. कॉलेजमध्ये असताना असं की जानू आणि मॅटचं लग्न होईल, ते लोक किती क्लोज होते एकमेकांच्या. लेट इट बी ग. जान्हवीचा हा नवरा पण छानच आहे.